हॅलो फ्रेंड्स, मी आहे अविनाश. वेलकम करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ट्रिपल एस लर्निंग अकॅडमीवर. मित्रांनो, आजपासून मी आपल्यासाठी खास 10वीच्या विज्ञान म्हणजे सायन्स सेमी इंग्लिशचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1चे लेक्चर्स घेणार आहे. आणि जर आपणही 10 सायन्सचे ट्युशन्स घेऊ इच्छितात तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबणं विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरपासून सुरुवात करणार आहोत. दररोज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल, एक लेक्चर घेऊन येईल. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर माझ्या मते तरी आपण 7 लेक्चर्समध्ये कंप्लीट करूया. 7 लेक्चर्समध्ये थोड्या वेळाचे लेक्चर्स असतील, जेणेकरून तुमचाही टाईम जास्त जाणार नाही. हार्डली 15 ते 20 मिनटाचं एक लेक्चर असेल, ते तुम्ही अटेंड करा, ते जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आपण पुस्तकातल्या 10वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्याचे आपण ओळ न ओळ आपण डिटेलमध्ये वाचणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याचा कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणार आहोत. तर कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर चला तर आपण चालू करूया आपला व्हिडिओ ग्रॅव्हिटेशन चॅप्टरपासून. तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला खूप साऱ्या काही कन्सेप्ट शिकायच्या आहेत. आज आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट, त्याच्यानंतर फोर्स अँड मोशन आणि सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. एवढं आपण आज एवढ्या लेक्चरमध्ये, या 15 ते 20 मिनटाच्या लेक्चरमध्ये आपण एवढं शिकणार आहोत. तर कृपया करून लक्ष देऊन बघा, आपण ओळ ना ओळ तुमची क्लिअर करून घेऊ. फक्त तुम्ही माझ्यासोबत एकच काम करा, 10वीचं मॅथ्सचं पार्ट 1चं पुस्तक तुमच्यासमोर ओपन करून ठेवा, जेणेकरून मॅथ्सचं म्हणलो का सॉरी सायन्सचं पार्ट 1चं पुस्तक तुम्ही ओपन करून ठेवा, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर आणि जर तुम्हाला 10वीच्या मॅथ्सचे जरी व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. मी 10वीचे मॅथ्सचे हिंदीतून व्हिडिओ बनवलेले आहेत. ती कन्सेप्ट जर क्लिअर करायची असेल तर कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. तर आता चला तर आपण चालू करूया. खूप वेळ घेतला मी. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा आला कुठून? सगळ्यात पहिले ना, कधी पण स्टडी करते वेळेस एक विचार करायचा, अरे यार, हे जे आपण लर्न करतोय, हे जे आपण वाचतोय, त्याचा उपयोग काय होणार आहे, आपल्याला काय हो. अरे, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जर तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला एक रहस्य जे आहे की रहस्य आहे की कोणती वस्तू वरी फेकल्यानंतर ती खालीच काय येते, हे रहस्याचा उलगडा तुम्हाला होणार आहे. तर जास्त विचार करू नका आणि व्यवस्थित एकदम माझ्यासोबत अभ्यास करा. तुमचे कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन, पेज नंबर 1 वरचा ग्रॅव्हिटेशन लाल अक्षरात लिहिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशन इकडे बघा. ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आता हे सर आयझॅक न्यूटन कोण होते? तुम्ही बेसिक पासून अभ्यास करा बरं का. असं नाही की वरून अभ्यास केला सोडून दिलं, तसं नाही. मला फक्त 15 ते 20 मिनिट द्या, मी क्लिअर करून देतो. सर आयझॅक न्यूटन कोण होते? मागच्याच पेजवर सर आयझॅक न्यूटनबद्दल माहिती दिलेली आहे, ती माहिती आपल्याला वाचायची आहे. पण त्यापूर्वी मी एक सांगतो, सर आयझॅक न्यूटन हे ग्रेट सायंटिस्ट होते आणि माझ्यामध्ये मॅथमॅटिशियनसुद्धा होते. तर आपण वाचूयात सर आयझॅक न्यूटन कोण होते. सर्वप्रथम ते वाचूयात. सर आयझॅक न्यूटन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम्स. ही वॉज बॉर्न इन इंग्लंडचा त्यांचा जन्म आहे. मी हे याच्यामुळे म्हणतो की तुमचं GK वाढेल, जनरल नॉलेज वाढेल. ठीक आहे. सर आयझॅक न्यूटन, तुम्हाला जर कोणी विचारलं नाही आयझॅक न्यूटनबद्दल काही माहिती आहे का, तर माहिती तुम्ही सांगू शकता की ते इंग्लंडमध्ये बॉर्न झालेले होते. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक ऑफ प्रिन्सिपिया. आता इथं तुम्हाला काय मिळाली माहिती? त्यांनी प्रिन्सिपिया नावाचं एक बुक पब्लिश केलेलं होतं. ठीक आहे. प्रिन्सिपिया नावाचं त्यांचं बुक आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉज ऑफ डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन्स. ओके. न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ. ठीक आहे. इन ॲडिशन टू धिस, यामध्ये अजून भर टाकायची झाली तर काय, न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये ॲडिशन जर बघायचं झालं तर न्यूटननी अजून खूप साऱ्या क्षेत्रामध्ये काम केले, जसं की लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्स. या क्षेत्रामध्ये न्यूटननी काम केलं. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्सची नवीन ब्रँच त्यांनी इन्व्हेंट केलेली आहे. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस. बघा, कॅल्क्युलसचा जन्म
कॅल्क्युलसचा जन्म कोणी दिला? न्यूटन, आयझॅक न्यूटनने, सर आयझॅक न्यूटनने. ठीक आहे. अँड हॅज अ वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स अँड फिजिक्समध्ये त्याचा खूप वापर केला जातो. ठीक आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा जे कन्स्ट्रक्शन जे आहे ते फर्स्ट सायंटिस्ट ज्यांनी जे तयार केले ते आहेत सर आयझॅक न्यूटन. तर सर आयझॅक न्यूटन बद्दल आपण खूप सारी माहिती बघितली. एक तर त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्यानंतर त्यांनी लॉज ऑफ मोशनमध्ये काम केलं आहे, त्याच्यानंतर त्यांचं प्रिन्सिपिया नावाचं बुक आहे, ही एक माहिती मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्समध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मॅथमॅटिक्सची एक ब्रँच आहे कॅल्क्युलस नावाची, त्याचा जन्म त्यांनी म्हणजे त्याचा जन्म घातला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप जो असतो त्याचं कन्स्ट्रक्शन करणारे फर्स्ट सायंटिस्ट आहेत. एवढी आपल्याला माहिती सर आयझॅक न्यूटनबद्दल मिळाली. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला? हा जो पहिल्या पेजवरचा जो हे आहे ना, मी त्याला तुम्हाला 2 मिनिटामध्ये त्याला एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे. मी हे वाचलेलं आहे. तर मी याचा मतितार्थ तुम्हाला सांगतो. त्यांना असं म्हणायचं की ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला? सर आयझॅक न्यूटन एकदा ॲपलच्या झाडाखाली बसलेले होते. ॲपलच्या झाडाखाली बसलेले असताना वरतून एक ॲपल पडला. आपल्यासारखा माणूस असता तर ॲपल घेतला असता आणि खाऊन टाकला असता, बरोबर आहे. पण त्यांनी तसं केलं नाही, त्यामुळे तर ते सर आयझॅक न्यूटन आहेत. ठीक आहे. त्यांनी विचार केला की अरे हा ॲपल खालीच का पडला, वरी का नाही गेला? हा ॲपल खालीच का पडला, वरी का नाही गेला, हे त्यांनी विचार केला. आणि विचार केल्यानंतर खूप सारा स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक शक्ती आहे, एक गोष्ट आहे जी की याला खाली ओढतीये. ती शक्ती म्हणजे कोणती आहे? ग्रॅव्हिटी आणि त्याच्यावरून ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. ग्रॅव्हिटी जी आहे, अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे, अर्थ आपल्याकडे त्याला खेचून घेते त्या ॲपलला, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. जे फोर्स अर्थ अप्लाय करते त्या ॲपलवर खाली खेचून घेण्यासाठी त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. ठीक आहे. एकदा वाचून घेतो, काही शिल्लक तर नाही राहिलं तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके. तर ग्रॅव्हिटीचा शोध असा लागला की सर आयझॅक न्यूटन झाडाखाली बसलेले होते. एक स्टोरी आहे, ही रिअल आहे की नाही आय डोंट नो, बट ही एक स्टोरी आहे आणि ही समजून घेतली तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की बाबा याचा शोध कसा लागला. तर ॲपल खाली पडला तर तो वरी का नाही गेला, यावर सर आयझॅक न्यूटनने विचार केला. तर त्यांना हे कन्क्लुजन मिळालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी की अर्थनी त्या ॲपलवर अप्लाय केला फोर्स आणि त्यामुळे तो ॲपल खाली पडला, ना की वरी गेला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर तुमचा हा जो ग्रॅव्हिटेशनचा जो पार्ट आहे हा क्लिअर झाला. आता फोर्स अँड मोशन हे बघूया. वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आपण एक गोष्ट बघितलेली आहे. फोर्स म्हणजे बळ, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण धक्का देतो तर त्याचा अर्थ काय, त्याला फोर्स केलं. ठीक आहे. एखादी समजा गाडी बंद पडली, त्याला आपण धक्का देतो चालू होण्यासाठी, बरोबर आहे. याचा अर्थ काय, आपण त्याला फोर्स देतो. हे पुस्तकात काय म्हणते, फोर्स इज नेसेसरी. फोर्स हे गरजेचं आहे. कशासाठी? टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूची डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे वस्तूची जी गती आहे त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा त्याची स्पीड चेंज करण्यासाठी फोर्स अत्यंत गरजेचं आहे. हेच फोर्स आणि मोशनमधलं रिलेशन आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पुढचा पार्ट बघूया, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. खूप सिंपल आहे मित्रांनो. फक्त व्यवस्थित बघा. 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देईल आणि इथेच आपलं आजचं पहिलं जे लेक्चर आहे ते मी स्टॉप करेन. ठीक आहे मित्रांनो. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. ठीक आहे. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, 2nd पेजवर आपण या. मी वाचतो, त्याच्याकडे लक्ष द्या. पुस्तकामध्ये सुद्धा बघा तुम्ही. ट्राय दिस.
ट्राय दिस म्हणतात, एकदा करून बघा म्हणतात, पण ॲक्च्युली करून बघायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त इमॅजिन करा की कसं आहे ते. ठीक आहे. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एका दोरीला एक दगड बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड. दुसरं जे त्याचं दोरीचं जे दुसरा टोक आहे ते तुमच्या हातात घ्या. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्ज अलॉंग द सर्कल ॲज शोन इन फिगर 1.2. फिगर 1.2 कडे बघा आणि ती जी दोरी घेतली तुम्ही त्याला असं रोटेट करा वरती, असं रोटेट करा जेणेकरून तो स्टोन गोल फिरेल. ठीक आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन स्टोन. प्रश्न विचारला इथे, तुम्ही स्टोनवर कोणता फोर्स अप्लाय करताय का? तुम्ही दोरी फिरवतायत, स्टोनवर काय अप्लाय करतात का? ते पाखरं उडवण्यासाठी गावाकडे शेतकरी काय करतो, असं दगड घेतो, गरगर 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 असं फिरवतो, सोडून देतो, तर ते दगड असा मोशनमध्ये जातो आणि पडतो, त्याने पाखरं सगळे उडून जातात. धान्य हे करण्यासाठी पाखरं येतात ना, त्याच्यासाठी शेतकरी करतो. ते सुद्धा सेम उदाहरण आहे. ठीक आहे. तर इन विच डायरेक्शन इज द फोर्स ॲक्टिंग. फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतोय. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. तुम्ही तो फोर्स कसा थांबवू शकता, हे प्रश्न विचारलेत. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आणि स्टोनवर त्याचा परिणाम काय होईल. ठीक आहे. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. जोपर्यंत आपण ती स्ट्रिंग, ती दोरी अशी फिरवतोय तोपर्यंत आपण त्या स्टोनला आपल्याकडे खेचतोय, असं सायन्स म्हणतं. ठीक आहे. दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजेच आपण असं गोल फिरवतोय मित्रांनो, आपण असं गोल फिरवतोय तर सेंटर काय झालं त्याचं, ती सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनचं सेंटर आपलं काय झालं, डोका. आपलं डोकं म्हणजे काय झालं, त्याचं सेंटर झालं. असं गर 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 फिरवतोय तर आपलं डोकं म्हणजे त्याचं सेंटर ऑफ सर्कल झालं. ठीक आहे. तर इथपर्यंत समजलं मित्रांनो. तर आपण पुढे बघूया. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर तुम्ही दोरी फिरवतायत आणि दोरी सोडून दिली की फोर्स बंद झालं. आपण फोर्स अप्लाय करत होतो ना त्या स्टोनला, आपल्याकडे खेचत होतो सेंटर ऑफ सर्कलकडे, तर ते फोर्स ॲक्ट होणं बंद झालं. तर काय होईल त्याचा परिणाम. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग द स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू द सर्कल at the position of stone when the string is released, because that is the direction of its velocity at an instant of a time. जर तुम्ही ते सोडलं तर ते काय होईल, एका सरळ रेषेमध्ये ते ट्रॅव्हल होईल, असं सरळ जाईल आणि सर्कलला टँजंट करून जाईल, म्हणजे टँजेन्शियल वेनं जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे जास्त इकडे लक्ष द्या की जर तुम्ही अशी गरगर फिरवतायत आणि असं सोडून देतायत, रिलीज करतायत, त्याचा अर्थ काय होतोय की तुम्ही टँजेन्शियल वेनं ते स्टोन जो आहे तो जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर पुढे बघूया. यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म्ड अ सिमिलर ॲक्टिव्हिटी प्रिव्हियसली इन विच अ 5 रुपी कॉइन केप्ट ऑन रोटेटिंग सर्क्युलर रेडियस फ्लाइंग ऑफ this along the tangent of this. Okay, thus the force. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आपण बघूया. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स. Thus a force acts on an object moving along a circle and it is directed towards the center of circle. This is called centripetal force. जो force the force acts on any object moving along a circle. जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत आहे जी की सर्क्युलर मोशनमध्ये फिरतीये, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि तो जो फोर्स आहे तो सेंटर ऑफ सर्कलकडे डायरेक्ट होतोय, म्हणजे तिकडे जातोय, सेंटर ऑफ सर्कलकडे फोर्स ॲक्ट होतोय, तर त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटलचा मिनिंग काय असतो, सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय, ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. ओके मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. जर एक सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स जो की एका सर्क्युलर मोशनमध्ये जर एखादी ऑब्जेक्ट असेल तर तिच्यावर तो ॲक्ट होतो
ॲक्ट होतो आणि ट्राय करतो त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे खेचण्याचा. ठीक आहे. and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. Centripetal means center seeking. लक्षात ठेवा. That is the object tries to go, म्हणजे ती ऑब्जेक्ट काय करते, ट्राय करते, go towards the center of the circle because of this force. Okay. You may know that moon, which is natural satellite of earth, goes round it in a definite orbit. The direction of motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. Do you think some force is constantly acting on the moon? ते विचारतायत. मून हा नॅचरल सॅटेलाइट आहे, तर तो जो नॅचरल सॅटेलाइट आहे तर त्याच्यावर सुद्धा काही फोर्स अप्लाय होतोय का, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल. हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट, जर त्याच्यावर जर तसा फोर्स जर नाही अप्लाय केला तर त्याची मोशन काय असेल, कशी असेल. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन सिमिलर फॅशन, बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत सोलर सिस्टम मधले त्यांच्यावर सुद्धा सेम फोर्स अप्लाय होतो का. इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन, त्यांची डायरेक्शन काय असेल. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी example and question, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attracts the moon towards itself. याच्यातून सगळे क्लिअर होते मित्रांनो की नॅचरल सॅटेलाइट जो आहे मून आपल्या पृथ्वीचा, तो आपल्या पृथ्वीभोवती फिरतो. तो का फिरतो, कारण अर्थ मूनवर एक फोर्स एक्झर्ट करते आणि आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते. तो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट करते अर्थ मूनवर. त्याच्यामुळे मून एका पर्टिक्युलर डायरेक्शनने फक्त अर्थभोवती फिरत राहतो, हे यातून सिद्ध होतं. तर तुम्हाला आज काय लक्षात आलं मित्रांनो की मून हा पृथ्वीभोवती, चंद्र हा पृथ्वीभोवती का फिरतो, तर सेंट्रिपिटल फोर्स त्यावर ॲक्ट करते पृथ्वी. ओके. सिमिलरली the sun must be attracting the planets including earth towards itself. आणि सिमिलरली सूर्य बाकीच्या प्लॅनेट्सला जसं अर्थ ही मूनला अट्रॅक्ट करते आपल्याकडे, तसं सूर्य बाकीच्या प्लॅनेट्सला इन्क्लुडिंग अर्थला सुद्धा अट्रॅक्ट करतो. त्यामुळेच ही अशी गती आहे. त्या सूर्याभोवती आपण फिरतो आणि आपल्याभोवती चंद्र फिरतो, म्हणजे आपल्याभोवती म्हणजे पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, हे सेंट्रिपिटल फोर्समुळे फिरतो. ओके मित्रांनो, तर आपण आज कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. कोणकोणत्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आपण वाचून दाखवलं आहे, आणि त्याच्या एक ना एक ओळ पुस्तकातली वाचलेली आहे आणि वाचून त्याचा मतित अर्थ आपण काढलेला आहे. आणि पुस्तकाला काय म्हणायचं, सायन्सला काय म्हणायचं हे आपण शिकलेलो आहोत. आज आपण शिकलो आहोत ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटीचा शोध कसा आला, सर आयझॅक न्यूटन कोण होते, त्यांच्याबद्दल माहिती शिकलो आहोत. त्याच्यानंतर फोर्स आणि मोशन काय असतं, त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे शिकलो. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशनमध्ये ते आपण उदाहरण बघितलं स्टोनचं आणि रस्सीचं. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, तो कुठे कुठे अप्लाय होतो याबद्दल आपण माहिती घेतली. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय.